आज आपण सुरईची वडी बनवतो आहे। आज आपण कुकरमध्ये सुरईची वडी बनवणार आहे। कढईमध्ये पीठ खाली लागतं आणि मग खालती एक जाड लेयर तयार होतो किंवा जळतं पण बरेचदा, पण कुकरमध्ये तसं काही होत नाही। बघू शकता किती परफेक्ट सुरईची वडी बनलेली आहे। त्याचे लेयर्स पहा किती छान आहे, एकदम पातळ लेयर झालेले आहे। आणि अशा परफेक्ट सुरईच्या वड्या कुकरमध्ये कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। अजिबात भांड्याला खाली लागत नाही आणि 10 वेळा चेक करायची गरज नाही की शिजलाय की नाही शिजलाय। एकदम परफेक्टली शिजतात आणि एकदम टेस्टी अशा सुरईच्या वड्या कुकरमध्ये कशा बनवायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। सुरईची वडी बनवायला आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन आधी चाळून घेतलेलं आहे आपण, आणि बेसन भरताना घट्ट दाबून भरायचं नाही, हलक्या हातानेच भरायचं। 1 वाटी दही घेतलेले आहे आणि 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। हे प्रमाण आहे, 1 वाटी बेसन, 1 वाटी दही आणि 2 वाटी पाणी, याच प्रमाणात सगळं घ्यायचं। तुम्ही पहिल्यांदाच बनवणार असाल तरी ती परफेक्टली बनेल। आता एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ ते टाकून घेतोय। डाळीचं पीठ चाळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी दही घेतोय। हे आंबट दही आहे आणि याच्यामध्ये आपण दह्याच्या वाटीत थोडंसं पाणी टाकलेलं आहे। जे 2 वाट्या पाणी घेतले त्यातलंच पाणी टाकून ते पण आपण टाकून घेतलेलं आहे। उरलेलं जे पाणी आहे ते दोन्ही वाट्यांमधलं पाणी आपण याच्यात टाकून घेतोय। हे प्रमाण महत्वाचं आहे, म्हणजे आपली सुरईची वडी एकदम छान होईल। 1/2 टीस्पून हळदी पावडर टाकलेलं आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतोय। इथे मी 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे। मीठ, हळद आणि बेसन, दही सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेते। बेसनाच्या गुठळ्या राहायला नको कुठेही, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला याच्यामध्ये मिरची आणि अद्रक जर वाटून टाकायचं असेल तर तुम्ही इथे टाकू शकता, पण हे मिश्रण नंतर गाळून घ्यायचं, म्हणजे कुठलेही मिरचीचे तुकडे किंवा अद्रकचा तुकडा राहणार नाही। सगळं व्यवस्थित गाळून घ्यायचं। आता याच्यात मी काहीच टाकलेलं नाही, बघू शकता सगळं किती छान फेटून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे ते। आता गॅसवर आपण कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण रिंग टाकून घेतली आहे आणि कुकरमध्ये पाणी टाकून घेतोय खाली। आपण ज्या भांड्यामध्ये बेसन आणि सगळं मिक्स करून घेतलं होतं ते भांडं आता कुकरमध्ये ठेवून घेतोय। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतोय हे आणि झाकण ठेवून देतोय त्याच्यात आपण भांड्यावर, आणि कुकरला रिंग लावलेली आहे आणि कुकरचं झाकण बंद करून शिट्टी लावून घेतोय हे आणि मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घेतो आहे। त्याच्यानंतर गॅस बंद करून 15 मिनिटं तरी त्याला तसं सोडून देतोय थंड व्हायला। आता गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेले आहे। 1 चम्मच मोहरी टाकून घेतो आहे आणि 1 चम्मच बारीक चिरलेली मिरची टाकतोय। ही जास्त तिखट मिरची नाहीये, लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही टाकली तरी चालणार आहे। आपण आता मिरचीला आणि मोहरीला छान तडतडून घेतो आहे। आपली फोडणी आता तयार झालेली आहे, गॅस बंद करून घेतलेला आहे। मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या झाल्यावर आपण गॅस बंद केलेला आहे आणि त्याला 15 मिनिटांनंतर तसंच ठेवून दिलं थंड व्हायला। आता आपण झाकण उघडून बघतो आहे। कुकरमध्ये जेव्हा सुरईच्या वडीचं बॅटर आपण शिजवतो तेव्हा 10 वेळा चेक करायची गरज नाही पडत की शिजलाय की नाही। आता बघू शकता आपलं पीठ कसं दिसतंय ते। आपण ह्या भांड्याला आता बाहेर काढून घेतो आहे आणि गरम असतानाच त्याला आता आपण व्यवस्थित फेटून घेणार आहे। छान मिक्स करून त्याला स्मूथ करून घेतो आहे आणि ही आता याच्या पुढची सगळी प्रोसेस गरम गरम असतानाच करायची आणि फास्ट करायची आहे। एकसारखं करून घेतलेलं आहे, बघू शकता किती छान शाईन आलंय पिठाला। आता आपलं सुरईच्या वड्यांसाठी पीठ तयार आहे आणि आता आपण वड्या थापून घेतो आहे। आता आपण एक ताट घेतलेलं आहे, त्याला आपण काही ऑइल वगैरे काही लावलेलं नाही आहे। त्याच्यावर 1 चम्मच आपण बॅटर टाकलेलं आहे आणि ते पटापट सगळीकडे पसरवून घेतोय। एकदम पातळ असा थर पसरायचा, बघू शकता किती इझिली फिरल्या जात आहे, सगळीकडे पसरत आहे। आणि हे जे गरम गरम असतानाच पसरवायचं, थंड झालं की असं व्यवस्थित पसरणार नाही। आता आपण दुसरं ताट घेतलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं बॅटर टाकून ते पण पसरवून घेतोय, व्यवस्थित पातळ असं पसरवून घ्यायचं आणि अशा प्रकारे किती ताटांवर मावतं हे पीठ तेवढ्या ताटांवर पण पसरून घ्यायचं। ही स्टेप आहे ती भरभर करायची आहे, लवकर केलं तर छान पसरलं जाईल, नाही तर आपलं जे पीठ आहे ते घट्ट व्हायला लागलं की मग ते पसरणार नाही ताटांवर। आता बघू शकता अशा प्रकारे मी 4 ते 5 ताटांवर हे लावून घेतलेलं आहे।
तुम्ही ताटाच्या मागच्या बाजूनी पुढच्या बाजूनी दोन्ही साईडनी लावू शकता, म्हणजे तेवढे ताटं कमी लागतील. सुरईच्या वडीचं जे बॅटर आहे आपण जेव्हा कुकरमध्ये शिजवतो तेव्हा बघू शकता खालपर्यंत किती छान ते सगळं सॉफ्टच आहे, कुठेही खाली कडक झालेलं नाही किंवा गंजाला लागलेलं नाही आहे. सगळं बॅटर एकदम छान निघालेलं आहे. भांड्याच्या बुडाला कुठेही बेसनाचा थर लागलेला नाहीये. आता जे बॅटर पसरवून घेतलंय ते 10 मिनिटं आपण थंड होऊ दिलंय. आता थंड झाल्यानंतर आपण आधी त्याला आपल्याला ज्या साईजमध्ये वड्या हव्या आहेत तसे कट करून घेतोय. त्याप्रमाणे एकदा आपण त्याच्यावर काही टाकलं तर मग ते कट करायला कठीण जातं. आता आपण त्याला कट करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही असेच रोल करून घेऊ शकता. मधनं पण एक लाईन मारून घेऊ शकता कट करून, म्हणजे छोट्या साईजमध्ये हवे असेल तर तसंही करू शकता. आता इथे मी सुकं खोबरं टाकलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे ओलं खोबरं पण टाकू शकता. आता ह्याच्यावर आपण थोडंसं कोथिंबीर टाकून घेतोय, बारीक चिरलेलं. इथे खोबरं कोथिंबीर नाही टाकलं तरी चालणार आहे, तुम्हाला नको असेल तर तसाच रोल करू शकता. मी याच्यावर आता जी फोडणी तयार केलेली आहे ती टाकून घेतलेली आहे थोडी, आणि फोडणीला सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. आणि आता आपण रोल करून घेतोय वड्या. बघू शकता किती इझिली निघताय. हलकसं एका टोकावरनं काढायचं आणि एका बोटाने सुद्धा आपण त्याला छान रोल करू शकतो. तुम्हाला जर मोठा रोल नको असेल तर मधनं कट करून 2 रोल तेवढ्या ह्याच्यातनं बनवू शकता. तुम्हाला ज्या प्रकारे जेवढ्या साईजचा हवा आहे त्या प्रकारे तुम्ही हे रोल्स करून घेऊ शकता. बघू शकता किती इझिली निघतात आहे आणि किती परफेक्टली सुरईची वडी झालेली आहे कुकरमध्ये. अशा प्रकारे आपण सगळ्या ताटावरच्या वड्या रोल करून घेतोय. आता सगळ्या वड्या आपण रोल करून घेतलेल्या आहे. 1 वाटी बेसनामध्ये आपल्या एवढ्या वड्या झालेल्या आहे. एक वडी मी तुम्हाला दाखवते कशी दिसते ते. किती सुंदर झालेली आहे. परफेक्ट सुरईची वडी तयार झालेली आहे. त्याचे लेयर्स पहा किती छान आहे आणि तो लेयर किती पातळ आहे. एकदम पातळ लेयर झालेला आहे आणि अशा पातळ लेयरची सुरईची वडी खायची खूपच मजा येते. आता आपण ह्याचं प्लेटिंग करून घेतो आहे. त्याच्यावर थोडीशी आपण फोडणी टाकून घेतलेली आहे, थोडं खोबरं टाकून घेतो आहे आणि कोथिंबीर टाकून त्याला गार्निश करतो आहे. सुरईच्या वडीचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुरेख झालेले, एकदम टेस्टी झटपट होणारी ही रेसिपी आहे. ही तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.